बाई सुना लई तारा देऊन राहिल्या आता झाडझुड केल्याशिवाय भाकर नाही शानबीन टाकल्याशिवाय चहा नाही काय करायचं काहीतरी करायला पाहिजे ना लई त्रास देत्या लई चांगल्या नाही ग बाई पुरी काय करती पार जीवाला पार थकून गेली काय आत्या जरा नीट झाडा जरा ही बाजरी जरा तिकडे उन्हात ठेवून या अगं पण एक एक तर काम होऊ दे ना बाई सारे सकाळ तुम्ही झाडू मार राहिले ना आता कवर पार दोन पार थकवा आलाय मला पार सकाळी उठले तेव्हा एवढी सावली आता ऊन पडलं तरी तुमचं झाडू आहे ना मग किती झाडू कवर झाडत राहू माणसानं काय तरी अगं बसू द्या मला उमासा तरी टाकू द्या. काय झाडू मारावा नाही म्हणले मला उमासा तरी टाकू द्या अगं मला मला चहा आणूय आधी वय चहा नंतर चहा आणूय मला वय तोंड धुतलंय वय चांगलं आता काय करा हे बाजरीनं उन्हात ठेवण्या आणि अंगण चांगलं झाडा सारून घ्या मग या चहा प्यायला बाई अगं आधी चहा दे म्हणजे मला तव काय येईल काम करायला काय नाही असं तव करा सकाळी मिश्री लावता ना तंबाखू लावता मिश्री लावता ना अगं बाई मिसरी नाही मला तंबाखू नाही मला काय बाई मिसरी काहीच नाही राहिलं अहो ती मिसरी किती महाग झाली एवढलं गथुड आणून द्यावं तरी तुम्हाला महिनाभर जात नाही अगं काय एवढीच लायते आई बाई का गेले मिसरी लावली एवढी म्हणजे लोकांना जाता का तुम्ही मग आता नसल्यावर काय करायचं काहीतरी वाटू द्या लोक नाव नाही ठेवलं का आम्हाला नाव नाही ठेवणार मग आता तुम्ही आणून द्यायची ना घरामध्ये काय सांगू लोकांना एवढी पाटी बरं आणून दे तरी मात्र बटकन खाऊन घे मग बदकन खाऊन घेतली ती काय भाकर रे काय भूक लागली एक नाही दोन वेळेस एक तासाला एवढली मिश्रीची होती मला भाकर चहा नाही बाई होय घातलं तो दळान वाळत होय बाई चांगलं अगं चढले आता मला चहा आणूय बाई वय मला आधी चहा आणूय मला लई सांगा बाई पार ए बाबू बाबा पार थकवा आलाय बाबा पार मरू दे तिकडे रे बाबा मला पाणी दे ग मला पाणी दे पुरी आय आई अग पुरी पाणी दे मला लय ताण लागली वय छान होय ना घेऊ द्या अग लाज वाटू दे बाई वय मला पाणी आण अगं छान वय बया तुम्ही फारच लाच काढून राहिला अगं मग मी फार थकून गेले मला बसायला सुद्धा तावका नाही राहिला वय ना आधी एवढं थकलं एवढं काय काम केलं बाई आता ते शेण तुमचं टाकलं आखा झाडून जुडून काढलं ते वाळवान वाळत घातलं इथं गप्पा मारायच्या तिथं गप्पा मारायच्या दिवसभर तुम्हाला हेच काम आहे म्हणजे आता कामामध्ये एवढं तरी तुम्ही सवड देत्या का मला कोणी का झालं म्हणजे एवढं कामाला लागलं काय हा कामाला तुमचे किती काम करायचे त्या मिरच्या तिकडे पडल्या त्या निसा ती बाजरी वाळत घातली ते करा ते आमक करा ते भरले नाही का भरल्यानं झाडून काढलं सगळं मी कशा ठेवू चहा तुम्हाला का चहा बी घेतल्या नाही काय लय दादागिरी लावली तुम्ही आणि मग चहा एवढं काम आहे मी करायचे चहा करायचं तुम्ही काय करते काय काम करू राहिले तुम्ही एवढ्या अगं एवढं नाचवता आम्हाला उलट्या लेख आला की लगेच कान फुकत लेकाचे काय कान फुकले तुम्ही मला चहा सुद्धा करीन लेकांना सगळं कळतं काय कोण काय नाही कळत त्याला तुम्हीच एकाचं दोन लावून देता आमच्यावर कवा एकाचं दोन तुम्ही एवढं ऐका त्या आनंद होतो तुम्ही ऐका त्या का मला चहा देते ना तुम्ही काय करते चहा घ्या नाही भेटणार पाणी गिनी बी नाही भेटणार ते पहिले लेंड आणि ते झाडून या झाडलं सगळं काम करून आले नाही भेटणार पाणी दे मला हात आहे तुम्हाला अरे भाऊ या बाय भाऊ आण चहा आण पाणी या बाय भाऊ मी काय म्हणतो त्यांना काय काम करता करून आलेले आपण नाही मग त्यांना काय करायला हवं नाही कसं माहिती का त्या बापाला सांगितलं आडणी पोरी आपण काय म्हणून वागून घेऊ ना तू काय तू आता कोण पे जात ना अरे पण मग आता शेण टाकलं लेंड्या झाडल्या शेळ्यांचं आखा गोटे झाडले या अंगण वट्टे झाडले ते बाजरी वाळत घातली त्या मिरच्या वाळत घातल्या मग मला निदान चहा नको का आयता व्यवसा टाकी जाय तू खाला मात्र चार पाणी पाहिजे मग फक्त तुम्हीच करून खायचं का घरात मला द्या व्यवसा गोटभर चहा प्याला की शुगर वाढते मग त्याला का जात मग सांगत जात त्याचा चावची आम्हाला नाही काय भेटणार आम्ही हॉटेल जाऊन चहा पितो कधी अरे बाबा तुला जन्म दिला रे म्या उपकारच नाही जन्म दिला रे म्या तुला एवढं जग दाखवलं ना तुला अरे जग कोणापासून पाहिलं तो
नाही पाहिजे. नाही नाही हे जग कोणापासून पाहिला आता तुम्ही जग दाखवलं तर सगळंच फेडून घ्या आमच्याकडून जाऊ दे. पाय बी दाबा लावा बघा, तुमचे हाय. पाय नको दाबू बाई तुला लय ए, पाप ए, होईल हे उपकार बिपकाराची भाषा पाहिलं नको का करू. कसे बोलताय पाप होईल म्हणे तुला हा? पाप होईल म्हणे हा मग म्हणजे पापात डुबू राहिले का मला लगे अगं बाई होय ना बघा. दे ना राह ना तू काय रे मी तुला ते सांगितलं म्हातारी ती म्हणते पाय दाबू का म्हणले नको पाप होईल त्या तुला दिवशी पाहुणे आलते हं. मग तो कारागारात थांबायचे ते माझं तुला किती राख करायची मग कुठं वाकायची, जायचं मी? शिकायची मग बाहेर बस पाहुणे जाऊ असतो अहो मेडके फेकत अरे पण पाहुणे आले मग मला वाटलं पाहुण्यांना चहा केल्यावर मला गोटभर भेटल म्हणून पाहुण्यांना भेटत पोहे होते त्या. केल्यावर मला येऊशेक भेटतील म्हणून बसले होते मग मा काय जीव नाही का मा काय चिखला मातीची आहे का दगडाची आहे का मी म्हातारी पुढे हात जोडले बापू त्याला काय जाय ना अरे त्याला का पण तू लेखच आहे ना त्याच्या काय जाईल मी? माझ्याकडे काय केलंय काय केलं तू त्याला काय शिक्षण आबळातून केलं. पडला का तू आबळातून पडला का बस. दर तरीने झाला का तू धरते मी झेलला का म्हणजे वाटे वाटे प्रत्येकाला पोर वाटे जाऊ दे. प्रत्येकाला म्हणजे काय कुत्रीला कुत्रे काढले का ये म्या मग दुखला मग बाई, मी तुम्हाला सांगते माझ्याकडनं काहीच होणार नाही बरं का उठ सुटते दवाखान्यात तुझ्यामुळे जायचं, ना हे ती ना करायचं. ती हा. येणं थांबाय तयार नाही तुझ्या कटकटीनं चाललं बाई मी माहेर आलं मी जाते बाबा मा भावाच्या घरी काय झालं काय इकडं. काय झालं म्हणले अरे बाबा मी एवढे काम करून आले हा. खरं सांग मला घोटभर चहा नको का मग एवढं काम केलं उमासा टाकायला लागले म्हणले भाऊ मला मग तुला आहे ना तुला मोठाच मूल गोड लागतो ना सोन मूल अरे जिरत नाही ना घे जिरून त्यांच्याकडून अरे जिरत नाही का? हा. तूच नव्हता तिकडं तुमचं दार लायलं होतं म्हणून इकडे आले कवर बाई आवदास कुठे गेली काय माहिती बाबा कुठे गेली ती एक तू परी परी आणली तो एक करून मग परी आणली मला चहा नाही मला पाणी नाही मला काही नाही येऊ अरे तुला कमी कमी चहा पाणी द्यायचं नाही आला काय अरे भूक शुगर लागून होईल आता वय झालं त्याचं भूक तू लागून. काय नका बोल हा. ए, पाहिलं का कसं बोलतो बायकोला मला? बोल मला 100 बारे बोल माझ्या बायकोला अरे मला मग तुला लाज वाटत पाहिजे लाज हा? एवढा एवढा बायकोच्या आरी गेला काय एवढा आणि त्याला घेऊन जा घरी अरे तुमच्या देखत बोलत होती मला ती घरी घेऊन जातो कावर तुला जन्म येईल नाही काय काय झालं कुठे गेलती का तू हे आंब्याखाली झोपलेले होते हा का अरे मग म्हातारे चहा पाणी मागती द्यायचं ना आपण राहतो तिकडं बरं मी काय म्हणतो? अरे तिकडं करा अरे दार लायलं होतं महिना भाऊ. ए, चिडून उठ तिकडे बस तुमच्या समजा होतो ये इकडे ये आम्हाला लोक अडचण करू आम्हाला तिकडे गेली का आला बसायला पाकला माग सर्व होत नाही हा बरं झालं आणि तुला आई जड झाली ना रे काय झालं? अरे लय पुण्यवान आहे तुम्हाला पाखराचं पाऊल सण होत नाही किती पुण्यवान आहे तुम्ही तवा आई काय सांभाळत्या तुम्ही काय सांभाळते आई राहते लेकर काय अरे त्याच्या करायला आता त्याला जन्म दिले त्याला काय जन्म नाही एक काम कर द्यायचा म्हातारी वाटून घे हा घे वाट नाही नाही तुकडे करू आता आईची आहे ना हा. अरे काय वाटण्या घालतो वाटण्या घालतो महिनाभर तुया कर महिनाभर माग हा काय 28 29 महिन्या का माग ए महिन्यात तुया कर महिने बिने नको धरू आणि वाटण्या बिटण्या करू नको आईच्या आईला मी शेवटपर्यंत मी सांभाळतो मला तिचा आशीर्वाद आहे मला कुठं काही काही पडणार नाही तिला सांभाळत मी काय म्हणतो तेवढा आणीच आहे ना जेवण जाय ना घरी जेवण नाही मी जेवणच जातो म्हातारीला तू ना म्हातारीला कटवशील हा कटाळीला कटवशील हा 15 दिवस नाही 8 भाऊ दिवस सांभाळून भाऊ दाखवा. अरे तुम्हाला थांब आता का रे भाऊ इतक्या तुम्ही किती काम करायला लागले कापासून किती वर्षापासून काम करायला लागले? आता नाही 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 20 वर्षाचा ओस तर तो आयत खाल्लं मला अजून 20 वर्ष सांभाळा ना फक्त मी 20 वर्ष तुम्हाला आयत घातलं ना होय ना. मग मला 20 वर्ष आयत घाला राहायचं काय नाही तू राहिले पण तू मा बायकोला सण नाही होत मग तुही बायकोला आता काय काय नाही, तिला नेमकं आहे ना मात्र माणूस सण नाही होत ते खाकर म्हणजे तुझी बायको कोण करल तुझी बायको तो ताब्यात नाही राहिली बा नाही काय आहे ना अरे काय डोळ्या पांघरून घेतो बघ टाकून हा काय बायकोचा बैल झाला हे बा बायकोचा बैल असो का काय असो आमच्या दोघांवर बायकोच्या म्हणतात तुम्ही नका बोलत जाऊ. नाही काय नाही म्हणजे? करतो ना एवढीच तू लागतो नीट बोला ना, तुला एक सांगतो तो- अजिबात बरोबर करायची बाय. माझी तोय ना हा तो अंड्यात पोडील ऐ, संसारात हा ओय, तुला होय ना. सांगतो. नीट राह जरा हा तिला सांग तिला समजा या बाय माझं माझे डोकं जरा लावलं ना. हा माझं- होय ना मला येऊ. तो झाला बैल आणि बायको करील ते होईल असं आहे. अबे, मला किती बोल मा बायकोला हा. शब्द बोलायचा नाही अरे तू बैल सणच म्हणा. तुझी बायको तगडीला बांध हा, बायको हा. नाही. तू बैल झाला तू झाला बैल बाई करील ते होईल आता हा ते काय हा. म्हणा तुम्ही बैल तर बैल हा तेच तर काय भाऊ यांच्याशी काय बोलतो मीठ खाऊन किती पाठीवर आत्या, तू लईच लेकाचं पूळ काय मग लेकाचं वेळ राहायचं सांभाळतो ना मी तू काय मी मग चालले आता निघून बाहेरी. काय लेका भाऊ राहायचं मग आता ए सांभाळ तुला ना. डोक्यात फरक पडला का नाही नाही मी नाही राहणार. तुला काय त्रास दिला तिला वाईट झाल्या म्हणे. हा? तुला काय त्रास दिला तिला मला नाही आवडत का काय तुला भाऊ आहे ना हा आहे का त्याने मग तुला म्हातारा आहे ना थांब तुला आहे ना आहे जर तो भावानं जर तुझी आई बाहेर काढून दिला तुला बरं वाटेल का मी आहे ना पाहिला
कुठं आईला. मग तू नवऱ्याच्या घरी ये ना. मग माझ्या आईला सांभाळायला जाईल मी तिथं कुठं माहेरी. मग तू आहे सांभाळायसाठी जायचं का तू? हा मग मी बायला सांभाळायचं ना. सांभाळा ना, मी जाते माहेरी. हा काय तू काही जाते पाहतो ना. जाते का नाही पा. मग तुला एक जगाची चव घालायची का मावली? चव घालायची का? काच? आई काय लोळी या खोळी ना, का मावली? या बाई, ऐक या. ना, या. आई लोळी खोळी का? नाही. अरे हिनं तो काम शिकवलं करू लागला तिला. ती. भाऊ या बाई फक्त हिनं थांब तिला फक्त पोटाला द्यायचं खाय प्यायला. बरोबर. ते काय तू दुसरं काही मागत नाही ना आपल्याकडं. तिने एवढं जग दुनिया दाखवले आम्हाला. कोणापासून जग पाहिलं एवढं? हा? जाऊ दे तुम्ही नाही म्हणता नाही सांभाळून घे. तुला आहे ना ही गुरु त्या झाली तुला. नालायक ते नालायक झाले आपण नालायक व्हायचं का? हा? आम्ही नालायक असू तो आबा तू सुद्धा बोललो पाहिजे. तुला काय सांगतो हा. जाऊ दे हा? सांभाळून. हा ही ना ही गुरु झाली हिला. खाऊ ही गुरु झाली हिनं शिकवलं तिला वाटत. जाऊ दे शिकू दे. तो मूल नाही ऐकणार त्या मावल्या बायकोचं मी ऐकणार नाही. बरं, बायकोचा पाय पडे नाही मी. नाही, हा. जाऊ दे सांभाळून. मी एक गावाला बायकोला पार देईल पण आईला सांभाळील. हा मी याच्या आधी तुला काय बोललो नव्हते ना. हा? नाही जाऊ द्या. नाही नाही मला नाही बोलली. जाऊ दे जाऊ मी काय ऐकून द्या. घेणार? सांभाळून घेतो म्हातारीला. आम्ही काय झालं ताईंनीच माझे कान भरले होते. नाही नाही तो मग तो मला याच्या आधी आई काही बोलले का तुला? पाय- मग आईला मारितो काय? नाही काय? मी म्हणले होते ना हिचाच खेळ हिनंच शिकवलं तिला. हा शिकायला ती भारी एवढी शिकू. अगं लय जापड झोपी ती. हा, जा. हा तुम्ही मला शिल्लक बोलूच नका. लय जापड झोपी. म्हणे तुम्हाला बरोबर असं- तुम्ही असं त्रास सगळा खेळ हिच्यापासून आहे भाऊ. म्हणे प्रॉपर्टीच्या ही वाटप ना होईल म्हणे. ही अशी दिसती आणि पण बा, तुम्हाला तिथं जायचं असेल तर माहिती का ते अर्ध आमच्या नावावर लागेल. हा जग दाखवलं ना तुमच्या लेखाला तुम्ही. हो. हा तर मग अर्ध त्याला ना अर्ध आम्हाला लागेल. मग ते काय गावातल्या लोकांना वाटून देणार आहे का? एवढं अगोदर हाय आमच्या घरी हे काय? असं. ते माझ्या गोदाड्याने ते कपडे दिले ना फेकून पाय भाऊ. आहे ना आमच्याकडे. हा? असतं ना ते वाटा. तो शिवेल तो आल्या वाटली. तो आता शिवेल ना. हा तो गोदडे घे आमच्याकडे काय घाबरू नको. किती वापरतो. हा आणि तुला ब्लँकेट देतो नवी वाटलं तर. 1000 रुपयाचं. हा हा तो पाय आता काय वास ते ते घरात हम्म. हा, वास वास येतो येतो. का? याच्यात आईचा काय वास मी- येतो? याच्यात काय मी हागले होते काय तोला वास येऊन राहिला हा माय कपडे. अरे मग तो काय हात किडे पाय- पडतील तो हा? तोंडात किडे. नाही नाही तो आईला म्हणला असा वास वास येतो. येऊन राहिला म्हणला हा. माझ्या कपड्यांचा. आईच्या आधी जाशाल तुम्ही. नको रे, नको आईच्या आधी जाशाल तुम्ही. नको शांत हो. हा. चला बरं आता. हा? आईला तू बाई. ते करू राहिला. हा? काय बाई खरं नाही पांडुरंगा इट्टाला काय काय दिवस पाप आले. केलं असेल तो? काय पाप केलं काय असेल? दिवस आले हा? देवा काय पाप इट्टाला. नाही केलं? लेख आहे ना लायना. म्हणून त्या म्हणजे करता काय नाही पाप ना केलं? आईना म्हणजे देवाजवळ माणूस म्हणत दे रे देवा मला मोल दे रे देवा मोल या असे त्यानं बोल. दाखवला आगीन गाडीचा पूल. म्हातारी जर गेल्यानंतर आहे ना एक पोत आम्ही घेऊ. हा ते बोलून घे हा, पहिले. 2 पोती हातीच बोलू घ्या. काय एक पोत आम्हाला घ्यायला लागेल ना मोठी. काच वायदा मोठा आहे ना माझा. अरे म्हणजे एवढ्या माझ्या गोदाड्या फेकल्या काय माझ्या पोथीवर बसला ते करीत. तुला आता हा? काय माहित पोत तुला म्हण त्या गोदाड्यांचा वास येतो आणि काल त्या पोती चालले वास त्या पोती विचारायचा विषय घेऊ नको. नाही, नाही. त्या पोती तो पुरेल देऊन टाक. या पोतींचा हा, वास काय? नाही तर मग लगेच देऊन टाका आमच्या आमची पोत. हा गेला मग तू मग सांभाळ ना आईला सांभाळ ना. मावाल्या गोदाड्यांचा वास सुटला माझ्या मारायच्या पोतीचा. आधी पोत- जाऊ द्या पण आता ऐका. आता मावशी जाळ्यामध्ये भाग घेणार. ओ भाऊजी आता मला माझ्या नवऱ्याने अद्दल घातली. त्यांनी बोलले मा नवऱ्याची जमीन जागा आहे त्याच्या नावावर करीत. कशी काय होईल? माय त्याच्या नवऱ्या नावावर कसं काय माझ्या करसाल नावावर तुम्ही? आहे, नाही माझ्या नाही नावावर. तो माय आज गोदाड्या बाहेर फेकल्या ना तो तुला काय चुटका नाही. याच्यावर तो कळत झाला आता. हा याच्यावरच कळत झालं शेतच्या तो. मा नावावर आहे, मी मोठा बायको सभर आईच्या गोदाड्या बाहेर फेकल्या तो लायकीडच कळाली. कळाली तुही लायकी. हा तुही लायकी ना इशीला टांगली आता. आई बापाचं जेवण माझ्या माझ्या नावावर केला. बर का आता काय कर हिच्या आई आपल्या आईच्या नावावर नको घेऊ करू नाव. तू आता हिच्या आई बापाचं नाव करून घेतो आवल्या. हा. शेत- हा. तिकडं माझ्या मेहुणं काय आहे का? मेवणं कसं कळतो. तेच करावं भाऊ आता तुम्ही त्याच लायकीची एक तुम्ही. काम कर. मग गोदाडे आई. घ्या कळते आता. आई तू टेन्शन घेऊ नको. हा. तू शेवट मी तवाला करतो. हा. तुला काय लागलं बागले मी तुझी सून आहे. हा. जर तिने नाही दिलं तर मला सांगत चाल. मग हा. या बाय मला गोड सांभाळ या जाऊ दे पोती आत्या. तुम्हाला सगळं तुम्हाला आता माझं चुकलं. मी सकाळी तुम्हाला लय बोलले. हा. यांनी शिकवलं होतं मला. मग ही काय चांगली आहे का? करा करा बंगाई हा? बंगाई ही करा, चांगली बंगाई आहे. झोपा द्या दोघं नवरा बायको. सांग आहे मामाला फोन कर ना. मला म्हणा, चला हे पत्राच्या शेड मध्ये राहण्यापेक्षा आपलं बंगला आहे तिथं. मग काय चला आपल्या मला बांगल्यात. म्हातारी गेली आता. वाई निघाल्या बॅ बागला वाढला तिकडे डोकं पाहायला सुद्धा नाही आली बाग. हं. आता बोलव म्हणा आई बापाला सांभाळ म्हणा माल दिले तुला लय आवड होती मोठ्या मुलाची. आता घे मोठ्या मुलाला पाय तुला काय दाखवलं. मी आईला फोन हा. माग बोलायची. लय मुळ का आई ही जवाई बाई काय म्हणतात? अय्या. पाया पड पाया. माझी कसं आहे तुम्ही
या ना इकडे जा ना महिन्यात महिना आवाज कर पाहिलं का चला, पाणी बदला तुमचं. आई दिली गोदा काढून द्या मला बाहेर वाश यायला लागलं अहो मामी लय ठेवते तुमची लय ठेव. बाय हा हा तुम्हाला नाही ना म्हातारीने लय जीव लावला ना म्हणून तर डोक्यावर उडायला लागले. नाही फिरा ना बाई मला कष्ट करून पोर मोठाले केले. अहो तुम्ही अगं या डोंगराला गावात कापाय जायची, पोटाला नाही खाला आई मावाल्या पोटाला नाही आम्हाला खाल्लं. द्यायची अहो, एक भाकर होय, मी- दादा, आपल्याला कसली अपेक्षा मामी नाही. मामीचं नाही का म्हणत ते आमच्या माहिती तुम्हाला माहिती नाही का ते आता दिली काढून तुम्ही या आणि मामाला घेऊन या लागलं तर खाटाच्या खाली उतरू नका सगळं तुम्ही जेवण सगळं वरचीवरच करा म्हणा. हा या संध्याकाळ पोहोचे का तुम्हाला घ्यायला येऊ गाडी पाठवू का अरे मी काय तो मामी तर येऊन राहिले काहीतरी बनवा आज मस्त मटण आणा ना मस्त काळ्या मसाल्याची भाजी करू. हा चला 1 किलो शिल्लक आणा. आणि मामाला कोटरा तुम्ही हा चालेल. चल बाई आपण यायचं नको कौतुक ऐकू आता करू श्रीखंड. तुला आहे ना काय आहे कोणी काम नाही येणार फक्त आज बाबा येईल तुला काम चल बया खरंच तुमचं कौतुक करावं. चल गे खरंच कमी मामी माहिती नाही. आता काय प्रत्येक करायले का टेन्शन नाही. आता काय ते करायले का आता तुझे आली का मस्त ठेवायची काय बाय खाट खाली मामी उतरायची नाही तर मग तुला मारेन मामी मारे पण ना अरे मामी मला ना मला लय आवडला अहो पाहू कधी मला लय आवडला लगेच मी पण लयच खुशी बाई. नाही आमचं मत आहे, तोंडात लय खाऊ होती हा ना उठ सुटतेच उठ सुटतेच. अरे माही बहीण कुठं लावली कोणची मावाली ते गेली ना जत्राला गेली जत्राला कुठं गेली पंढरपूरला पंढरपूरला गेली का नाही तिला ना 5,000 रुपये दिले या. म्हणून ये जत्रा देऊ त्याला आशे पोरे काढा हो आई बापाच्या पोटी जाल माव तुम्हीच हा एवढे पार आई करता पार पंढरपूरला दिले 5,000 दिले ती चालू पाठवली जी. आहे म्हणजे आमची जिंदगी काय लय मळ पोरे हो. खरंच पोरे झाला म्हणजे नाही तर हा काय होतं माहिती का हा आता तिची मग सोय लागली तिला. पुढं पंढरपुरात काय होतं तुला आम्ही जाऊन जाई ना हा तो लहान पोरे ना हा. रुसला हा मग तू आयलं तर तुला तर थोडं लागत आहे. हा. मग किती 8 दिवस तिकडे त्याला काय पंढरपूरला नाही जाईल का तुमच्या कटाळली होती नाही 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 काय फुलात तुझी फुलात तुझी फुलात ते कसं आहे ते- माई बहीण वागावली नाही नाही मामा तिला नाही जागा ना हा. लय दिवस झाले ना हा किती पाय हात एका जागी बोललं करमत नाही बसायला तर जागा बदलून घर बदलून येणार आहे आमचे मामा मामी येणार आहे आज. म्हणजे तिला दिलंय काढून आणि मामा आणि मामीला बोलावलं का नाही, आम्ही काढून नाही त्या माणसाला. काढून कुठं केलं. हा ती पंढरपूरला गेली का नाही मग तुम्ही मामा बोलावली त्यापर्यंत आमच्या घराला त्यांनी पाहिजे मात्र माणूस करायला हा मग मग मी मामीला बोलू त्याशिवाय मजा आहे का मामीला बोलवलं घरामध्ये म्हातारी असल्याशिवाय मजा नाही तुम्ही किती मग काढले पोरी नाही, नाही. कोणी काय ना तुमची सासू काय ना पण तुम्ही बोलावली का नाही म्हातारी लावली पंढरपूरला पण सासून सासरा अहो मजा नाही म्हणूनच मग आई वडिलाला बोलून घेतलंय. बरं. आता ना मी मस्त बरं, मटण मी काय बनवते. म्हणतो? हा. आता ना मी चाललोय थोडं बाहेर हा मटण आणेल मामीला मामीला ए, मामा मटण खातो माहिती खातो मटण खातो. मामाला माहिती आज तो मामीला मटण आणतो हा चालतं. हा. मग मी जाऊ का हा तुम्ही मी काय करू मग तयारी. हा तयारी कर मटण तर पिशी देता आणतो मटण हो किती आणून दोन काय नालायक. आनंद दोन. बोलला का हो? जरा इथे ये, पिशवी घेऊन जा. लवकर या बरं का. मला मामी येते म्हणून मा बोला पाहिजे का हा. हा वाऱ्यावानी गाडी जाणं वाऱ्यावानी गाडी तू मटण थोडा जेवढं वेळा जाऊन हा. तेवढं मला यायला टाइम लागणार नाही हा चालतं चालतं. या मग आ लवकर. हा बाई आणि बाबा एवढा अशी भाजी करते ना अशी भाजी करते ना त्याच्या लय आठवण येते. भाच्या भाजीची तर मला जोश ठेवून गेली त्याला. लवकर आले पाहिजे फक्त.